हरि ओम. करोना न करोती. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित लेख क्रमांक 1. करोना याचा अर्थ आहे न करोती, करू नको, करो मत, डू नॉट डू. न करोती. तू काही करू नकोस, कारण तू करून काही होणार नाही. तू काही करून शकणार नाहीस. ते तुझ्या आवाक्याबाहेरचे आहे. ती शक्ती मी तुला दिलेली नाही. मी तुला अन्य जीवांपेक्षा अनेक गोष्टी अनन्य म्हणून दिल्या आहेत, परंतु मी तुला माझ्या इतका मोठा केलेला नाही, करणारही नाही. म्हणून माझे काही मी माझ्याकडे राखून ठेवले आहे. मी सर्वांपेक्षा पूर्ण निराळा, आगळा वेगळा आहे. माझे पुरुषोत्तम असे नामाभिधान जाहीर केले आहे. निर्माण करणाऱ्याने त्या निर्माणाच्या जोपासण्याची काळजी घ्यावी लागते. यामुळे पायाभूत, मूलभूत निर्माण करण्याची शक्ती मी माझ्याकडे राखून ठेवली आहे. जे काही मूलभूत, तत्वतः बेसिक जे करायचे आहे ते सर्व मी अगोदरच करून ठेवले आहे. ह्यात तू काहीही बदल करू शकणार नाहीस. म्हणजे तू सृजनात्मक बदल करू शकणार नाहीस. यामुळे आता तू जे करशील ते नेहमीच भंजनात्मक, विध्वंसक असेल. हे असे तू सतत करत आहेस. ह्याचे चटके कितीही बसले तरी तुझ्यात सुधारणा होत नाही. ते तुला जाणवत असले तरी त्यापासून तू धडा शिकायला तयार नाहीस. इतकी भोगापवर्गतेची धुंदी तुझ्या डोळ्यांवर माजली आहे. लेख क्रमांक 2. न करोती. मी तुला मला पाहिजे त्यावेळी, पाहिजे त्या मातेच्या उदरी, पाहिजे त्या कुटुंबात, पाहिजे त्या प्रदेशी जन्म दिला आहे. तेथेच तुझे प्रारब्ध आहे. तुझे गतसंचित संपणार आहे. या योगे तू येथेच मुक्तीची यात्रा आरंभ करशील आणि माझ्याकडे सहजच येशील. कारण मानव हा तुझा 84 लक्षावा देह आहे. ह्या देही तू या विश्वाची यात्रा संपन्न करावी अशी माझी योजना आहे. त्यासाठी तुला परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र व्हावे लागेल. तरच माझ्याकडे तू प्रस्थान ठेवू शकशील. याच वेळी, याच कुटुंबी, याच प्रदेशी हे सर्व तुझ्यासाठी शक्य आहे. परंतु यासाठी तू तुझ्या बुद्धीने, विचाराने, कल्पनेने काहीही करू नकोस. मी जेथे तुला जन्म दिला आहे तेथेच राहा आणि जीवन जग. याच कुटुंबाची परिस्थिती तुझे संचित संपविण्यासाठी योग्य आहे. याच प्रदेशी तुझा प्राप्त कर्मयोग आहे. यामधून तुझा अत्यावश्यक चरितार्थ भागेल. उत्तरोत्तर तुझी प्रगती होत जाईल. ही प्रगती आर्थिक, बौद्धिक, वैचारिक, भौतिक किंवा अशी कोणती नसून ती प्रगती म्हणजे तुझी माझ्याकडे येण्याची प्रगती आहे. मुक्तीची यात्रा आहे. कदाचित समाजाच्या दृष्टीने तुझी होत असलेली ही अधोगतीही असू शकते, परंतु लक्षात ठेव, त्याचा मुक्तीशी काहीही संबंध नाही. यात बदल करू नको. ते तुझ्या मुक्तीसाठी मारक आहे. हरि ओम.